नमस्कार, लोकमतमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत 26 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, PIB, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यामधील परीक्षाभिमुख घडामोडींचा आढावा घेत असतो. चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. आज सुबोध जयस्वाल यांची CBIची संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आता CBIचे संचालक असतील. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने ही नियुक्ती केली. जयस्वाल सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISFचे प्रमुख आहेत. सन 1985च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे IPS मधील ते अधिकारी आहेत. त्यांना 2 वर्षाचा कार्यकाळ मिळेल. आता आपण CBI बद्दल पाहू. केंद्रीय अन्वेषण विभाग असं CBIला म्हणलं जातं. भारत सरकारची ही विशेष पोलीस आस्थापना व गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते याचं काम करत असतं. याची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी झाली. संतनाम समिती आली होती 1963ला, जी आपण लाचलुचपत प्रतिबंधासाठी नेमली होती. त्या समितीने सांगितलं होतं की केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना केली जावी, जेणेकरून भ्रष्टाचार असेल किंवा गुप्तहेर खाते असेल या संदर्भात ती काम करेल. आता आपण CBI बद्दल पाहू. CBIची स्थापना 1963ला झाली. गृहमंत्रालयाच्या ठरावाद्वारे शिफारस केली होती कुणी? संतनाम समिती. अवैधानिक संस्था आहे. CBIला दिल्ली विशेष पोलीस आस्थापना 1946च्या अन्वये अधिकार प्राप्त आहेत. केंद्र सरकारची मुख्य तपास संस्था असं तिला म्हणलं जातं. तिचा मोटो म्हणजेच ध्येय आहे उद्यमशीलता, निष्पक्षपातीपणा व प्रामाणिकपणा. प्रमुखपदी संचालक असतात. आत्ता सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झालेली आहे. आणि सह्यासाठी विशेष संचालक आणि अतिरिक्त संचालक सुद्धा असतात. संचालक यांची जी नेमणूक आहे ती लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013च्या कायद्यान्वये होत असते. यासाठी जी निवड समिती असते त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी निर्देशित केलेली एक व्यक्ती असते. आता CBIमध्ये आणखी काही कर्मचारी असतात. यामध्ये संयुक्त संचालक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक असे एकूण 5,000 कर्मचारी असतात. यामध्ये 125 न्याय वैज्ञानिक आणि 250 कायदा अधिकारी पण असतात. 2003च्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या कायद्यानुसार संचालकाचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो आणि आत्ता सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाली. हे 2 वर्षासाठी नियुक्ती असणार आहे, हे लक्षात असू द्या. निवड समिती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असते. लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे त्या निवड समितीमध्ये असतात. प्रश्न येण्याची शक्यता असते, व्यवस्थित पाहून घ्या. दुसरी बातमी आहे, कांताबाई सातारकर यांचं निधन झालेलं आहे. हे आपल्याला कला विश्वामध्ये पाहता येते. आपल्याला MPSC मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील लोककला यामध्ये तमाशा, लावणी या संदर्भात पाहावं लागतं. यासाठी कांताबाई सातारकर यांचं महाराष्ट्रातील लोककला, तमाशा आणि लावणी यासाठी महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. वयाच्या 9व्या वर्षी रंगमंचावर त्यांनी पदार्पण केलेलं आहे. 1953 पासून त्यांनी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करण्यास सुरुवात केली. त्यांना महाराष्ट्र सरकारने 2005 मध्ये विठाबाई नारायणगावकर हा पहिला जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा प्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. असा तमाशा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याचं काम कांताबाई सातारकर यांनी केलं होतं. यानंतर त्यांच्या काही भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी पुरुषी भूमिकाही हुबेहूब वठवल्या होत्या. त्यामध्ये मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची काही उदाहरणं आहेत. त्यामध्ये स्त्रीने पुरुष भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच आहेत. कांताबाईंनी वगनाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या होत्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायची. म्हणजे आपण पाहतो पुरुष स्त्रियांची भूमिका करू शकते पण स्त्री पुरुषाची भूमिका करत नाही असं आपण मानलं जायचं. पण कांताबाई सातारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली होती. कांताबाई सातारकर यांची काही गाजलेली वगनाट्य आहेत. तमाशामध्ये लक्षात ठेवा, गण, गवळण, लावणी आणि वग असतो. वग हे नाटकासारखं असतं, त्यामुळे त्याला वगनाट्य म्हणलं जातं. UPSCच्या मराठी साहित्याच्या सिलेबसमध्ये लोकसाहित्यामध्ये आपल्याला लोककलामध्ये तमाशा, लावणी हे पाहावं लागतं आणि MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला लोकनाट्य किंवा महाराष्ट्रातील लोककला यामध्ये तमाशा, लावणी या संदर्भात माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळं कांताबाई सातारकर यांचं योगदान लावणी आणि तमाशासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही त्यांनी वगनाट्य सुद्धाही केलेले आहेत, ते पाहावं लागतं. कोणकोणती त्यांची वगनाट्य गाजलेली आहेत. यामध्ये रायगडची राणी अर्थात
पन्हाळगडचा नजर कैदी यामध्ये सोयराबाईची भूमिका, डोंग्या नाग अर्थात सख्या भाऊ बहिणीचा पक्का वैरी बाईजा ही भूमिका गाजली होती. असे पुढारी आमचे वैरी यामध्ये आवडा, कलंकित मी धन्य झाले यामध्ये अनाथ आश्रमातील मुलगी, 5 तोफांची सलामी या वगनाट्यातील गजरा ही भूमिका त्यांची गाजली होती. कोर्टदारी फुटला चुडा यामध्ये सगुणाची भूमिका त्यांची गाजली होती. महारथी कर्ण यामध्ये त्यांनी कुंतीची भूमिका केली होती. हरिश्चंद्र तारामती या वगनाट्यातील तारामतीची भूमिका गाजली होती. जय विजय यामध्ये नायकिनीची भूमिका त्यांची गाजली होती. अधुरे माझे स्वप्न राहिले यामध्ये नर्तकीची भूमिका त्यांनी केली होती. गवळ्याची रंबा यामध्ये रंबाची भूमिका त्यांनी केली होती. गोविंदा गोपाळा यामध्ये राणीची भूमिका गाजली होती. विशालगडची राणी यामध्ये राणी ही भूमिका गाजली होती. बेरडाची औलाद यामध्ये सगुणाची भूमिका त्यांची होती. 1857 सालचा दरोडा यामध्ये सुशीलाची भूमिका होती. चित्तोडगडचा रणसंग्राम यामध्ये राणा प्रताप, चित्तोडगडचा राजा राणा प्रताप याची भूमिकाही त्यांची गाजली होती. तडा गेला गडा यामध्ये अलका आणि कोंडाण्यावर स्वारी यामध्ये जिजाबाईची त्यांनी भूमिका केली होती. साधारण आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण कांताबाई सातारकर यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांना पुरस्कारही भेटलेला आहे राज्य शासनाचा. दिल्लीमध्ये राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धेवेळी त्यांनी भूमिका त्यामध्ये तमाशा सादरही केला होता. अशा ह्या कांताबाई सातारकरांचा आपल्याला प्रश्न MPSC मध्ये येऊ शकतो. यानंतर आज तुम्ही नुसत्या डोळ्यांनी सुपरमून बघू शकणार आहे. या वर्षातील शेवटचा सुपरमून पाहण्याची संधी आज बुधवारी आपल्याला उपलब्ध होणार आहे. नुसत्या डोळ्याने हा सुपरमून पाहता येणार आहे. या दिवशी चंद्र सरासरीपेक्षा 14% मोठा तर 30% जास्त तेजस्वी दिसणार आहे. चंद्र हा पृथ्वीपासून 3,56,790 किलोमीटर एवढ्या अंतरावर असणार आहे. सुपरमून पाहून घ्या. ब्लड मून काय असतो हे आपण मागं पाहिलेलंच आहे. आज सुपरमून दिसणार आहे, तो पाहून घ्या. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारनं गृह विलगीकरणाऐवजी कोविड सेंटरला दाखल करण्यावर आता भर देणार आहे. कारण महाराष्ट्राचा जो आपण म्हणतो की कोविडचा ग्रोथ रेट जो आहे तो काही जिल्ह्यामध्ये कमी जरी येत असला तरी कोविड पेशंटची संख्या 18 जिल्ह्यामध्ये वाढत आहे. त्या वाढणाऱ्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांनी सांगितले की आता होम आयसोलेशन बंद करायचं. कारण हे पेशंट जरी असिम्प्टोमॅटिक असले तरी घरातील व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळं कोविड पेशंटची संख्या वाढते आणि त्यामुळं जे आता जे पेशंट आहेत होम आयसोलेशनमध्ये घरीच राहतात त्यांना आता डायरेक्टली हॉस्पिटलायझेशन व्हावं लागणार आहे. कारण 18 जिल्ह्यामध्ये जर ग्रोथ होत असेल जास्त प्रमाणात तर आपल्याला काही पर्याय करावे लागतात. त्यामध्ये होम आयसोलेशन जो पर्याय त्यांनी दिला होता तो आता रद्द करून आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागणार आहे, जेणेकरून त्या घरातील बाधितांची संख्या तरी कमी होईल. सध्या आपण पाहतोय सांगलीमध्ये एक कुटुंबाचे संपूर्ण म्हणजे कोरोना म्हणून त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. सर्वच कुटुंबातील व्यक्ती जर मरत असतील तर कोरोनामुळे आपल्याला गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासाठी आता आपल्याला गृह विलगीकरणाऐवजी म्हणजेच होम आयसोलेशनऐवजी कोरोना सेंटरला दाखल व्हावं लागणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी 18 जिल्ह्यामध्ये ही उपाययोजना आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या 18 जिल्ह्यामध्ये गृह विलगीकरणाऐवजी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. यानंतर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर बंदीची आता टांगती तलवार आहे. कारण सरकारने त्यांना सांगितलं होतं की नवीन जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती तुम्ही स्वीकारली पाहिजेत. कारण आपण पाहतो राईट टू प्रायव्हसीच्या अंडर आपल्याला हे सर्व पाहावं लागतं. आपण पाहतो जरी आर्टिकल 21 मध्ये आपल्याला राईट टू लाईफ विथ डिग्निटी असला तरी काही अशा आपण वेबसाईट आहेत किंवा ॲप्स आहेत त्यांना आपण सर्व अलाव करत जातो. आपली प्रायव्हसी त्यांना देऊन बसतो. तुमचे फोटो शेअर होत्यात, तुमची इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन शेअर होत्यात, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर होत्यात, तुम्ही काय डाउनलोड केले हे शेअर होतं, तुम्ही एखादी वस्तू पाहिली ती पण शेअर होती, तुम्हाला ती सारखी वस्तू ॲड म्हणून दाखवली जाते. मग तुमची प्रायव्हसी हनन होती. यासाठी केंद्र सरकारनं काही मार्गदर्शक सूचना केला होता. यामध्ये फेसबुकला असेल, ट्विटरला असेल, व्हॉट्सअपला सांगितलं होतं की तुम्ही हे स्वीकारा. आपण त्यांनी काय स्वीकारलं नाही. यामध्ये फक्त या ॲपनंच हे मार्गदर्शक तत्व स्वीकारलं होतं. हे आपलं स्वदेशी ॲप आहे, हे लक्षात असू द्या. तर नियम काय होते? नव्या नियमानुसार सर्व समाज माध्यमात ज्या कंपन्या आहेत त्यांना भारताच्या मध्ये अनुपालन अधिकारी नेमणूक करणं बंधनकारक होतं. संबंधित अधिकारी समाज माध्यमावर येणारा मजकूर आक्षेपार्ह आहे का, त्या संदर्भात काही तक्रारी आहेत का याची शहानिशा करेल आणि मजकूर आक्षेपार्ह असल्यास आढळल्यास तो तात्काळ हटवण्याचा अधिकार त्याला असणार आहे. आता हे नियम केवळ समाज माध्यमिक कंपन्याच नव्हे तर OTT प्लॅटफॉर्म्सवरही लागू आहेत. आता पाहतो OTT प्लॅटफॉर्ममध्ये आपण जे चित्रपट पाहतो, कुठं पाहतो, ॲमेझॉन असेल किंवा प्राईम टाईमला पाहतोय ना व्हिडिओ, त्यांना सुद्धा आता हे करावं लागणार आहे. समाज माध्यमातील कंपन्यांनी स्वनियमन कायदे नसल्यास विविध मंत्रालयातील प्रतिनिधी एक समिती स्थापन करून त्यांच्यावर अंकुश ठेवला जाईल असे नवीन नियमावलीत आहे.
आजच परत एकदा व्हॉट्सअप दिल्ली हायकोर्टात गेले की आम्हाला ह्यामध्ये काही ज्या त्रुटी आहेत त्या मान्य नाहीत, आपण एकत्र बसून चर्चेनं मार्ग काढला पाहिजे. पण सरकारनं सांगितलं की काल मुदत होती ती आता संपलेली आहे, तुम्हाला लवकरात लवकर अंमलबजावणी करावीच लागणार आहे. दररोज आपण पाहतोय आपल्या व्हॉट्सअपला त्या प्रायव्हसीचा त्यांचा मेसेज येतोय आणि तो आपण कंटिन्यू म्हणलं तर स्वीकारला जातोय, नाहीतर कट केला जातोय. पण त्यांनी सांगितलंय की कंटिन्यू करायचं असलं करा, नाहीतर नका करू. म्हणून आपण ते कंटिन्यू न केलेलं बरं. वर जायचं, कॅन्सल बटनवर क्लिक करायचं सरळ. कंटिन्यू म्हणू नका, कारण आपली प्रायव्हसी त्यांच्या ताब्यात जाते. यानंतर आज गौतम बुद्ध यांची पौर्णिमा आहे, त्याला म्हणतो वेसाक पौर्णिमा म्हणली जातं. वेसाक पौर्णिमा आपण मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतो, त्याला वेसाक पौर्णिमा म्हणलं जातं. गौतम बुद्ध म्हणजेच शांतीचे प्रतीक. आपण म्हणतो की महाराष्ट्रानं भारतामध्ये बुद्धांचा जन्म झाला, त्यामुळे बुद्ध आपण जगाला दिला. असं म्हणलं जातं की भारताने युद्ध नाही तर बुद्ध जगाला शिकवलेलं आहे. मग बुद्धांनी भरपूर सांगितलं. ज्यांनी सांगितलं की मध्यम मार्ग बुद्धांचा गाजलेला आहे. त्यांनी अष्टांग मार्ग पण सांगितलेला आहे, त्रिरत्न पण संगितलेले आहेत. त्यामुळे बुद्धांचा जन्म जो लुंबिनीला झाला, लुंबिनी असेल, बोधगया असेल, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बुद्धांचे जे स्तूप आहेत त्या संदर्भातही इतिहासामध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. तर बुद्धांचं ज्ञान आहे ते कशा पद्धतीने आहे, तर जे जे त्यांनी ज्ञान सांगितलं ते सिग्मंड फ्रॉइड हा मानसतज्ञ होता ना, त्याच्या पद्धतीनं त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये सम्यक मार्ग एक सांगितलेला आहे. तो आपल्या जीवनशैलीचा लहानसहान कृतीतूनही लागू केल्यास आपल्यामध्ये जे मनाच्या द्वंद्व निर्माण होतात ते द्वंद्व निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं. आता जे 8 मार्ग आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजेत, किंवा त्यांनी 3 रत्न सांगितलीत ती सुद्धा माहीत पाहिजेत. तर याच्यात 8 तंत्र म्हणजे 8 मार्ग काय आहेत बघा. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक वाणी, सम्यक स्मृती, हे असे 8 मार्ग आहेत. ज्या 8 मार्गाचा तुम्ही जर चांगला अवलंब केला तर बुद्धांसारखं आपलं जीवनही निरामय आणि शांत होऊ शकतं. बुद्धांनी सांगितलेलं आहे की जीवनाचा मार्ग हा सम्यक ज्ञान, सम्यक करुणा, अशा मार्गाने तुम्ही जावा की जिथे शांती असेल, सौंदर्य असेल, मनाची सतेजता सतत राहील. त्यामुळं ज्ञानाचा मार्ग त्यांनी सांगितला. पुस्तक किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा बुद्धांनी जास्त पद्धतीने सांगितले. कारण तुमच्या मनामध्ये कसे असले पाहिजे, इतिपी तन्ना दुःखा हे त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या मनामध्ये जर इच्छा उत्पन्न झाली किंवा तुम्हाला वासना उत्पन्न झाली, तन्ना म्हणजे तृष्णा म्हणजे तहान, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वासना उत्पन्न झाली तर ते तुमचं दुःख उत्पादन करतं. आणि दुःख उत्पादन करण्यासाठी तुम्हाला दुःख निवारणाचा सुद्धा मार्ग त्यांनी सांगितला आहे. आणि त्या दुःख निवारणाचा मार्ग म्हणजे हा अष्टांग मार्ग आहे. यालाच अष्टसूत्र सुद्धा म्हणलं जातं. त्यामुळे बुद्धांची जी अष्टसूत्र आहेत ती आपल्या परीक्षेला विचारली जाण्याची शक्यता आहे. गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, यांचा आपल्याला अभ्यासासाठी कल्चरमध्ये किंवा आर्ट अँड कल्चरमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता असते. एन्शियंट मेडिवल हिस्ट्रीमध्ये या संदर्भात आपल्याला प्रश्न आलेले पाहायला भेटतात. त्यामुळे बुद्धांची जी संस्कृती आहे, बुद्धांना फॉलो करणारे जे राजे आहेत त्या संदर्भातही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे बुद्धांबद्दल व्यवस्थित सर्व पाहून ठेवा. वेसाक पौर्णिमा कधी असते, कुठं साजरी केली जाते वेसाक पौर्णिमा, वेसाक सण कधी असतो, हे सर्व आपल्याला परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता असते. यानंतर मालदीवमधील अड्डू सिटी येथे भारतीय नवीन आता वाणिज्य दूतावास आपण उघडणार आहे. याला आता केंद्रीय मंत्रिमंडळानं परमिशन दिलेली आहे. आता भारत आणि मालदीवमध्ये प्राचीन भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. मालदीव आणि भारताचे संबंध चांगले राहिलेले आहेत. मालदीवच्या बाबतीत पाहायचं म्हणलं तर भारताच्या दक्षिणेला मालदीव आहे, त्याची राजधानी माले, ते लक्षात असू द्या. मालदीवच्या बाबतीत आपण पाहतो मालदीवचं आपलं रिलेशन चांगलं आहे. भारत नेहमीच शेजारी प्रथम धोरण म्हणजेच नेबर फर्स्ट पॉलिसी जी भारताने केलेली आहे. आणि त्याचबरोबर सागर म्हणजेच सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, या 2 पॉलिसी अंतर्गत आपण मालदीवचं मदत करत असतो. मालदीवचं स्थान यामध्ये पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालदीवच्या बद्दल व्यवस्थित मॅपमध्ये कुठं आहे ते पाहून घ्या. आपल्याला मालदीव असेल, श्रीलंका असेल किंवा भारताच्या समुद्राच्या शेजारी जे देश आहेत यांचं महत्त्व आहे. कारण चीन स्ट्रिंग ऑफ पर्ल्स या पॉलिसीनं आपल्याबरोबर शेजारी सर्वत्र बंदर उभारत आहे. जसं हंबनटोटा बंदर श्रीलंकेनं चीनला भाड्याने दिलं, त्यामुळे काय होईल, भारताच्या अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर यामध्ये चीनची जर रहदारी जर वाढत राहिली किंवा सतत प्रवास ये जा करत राहिला तर भारताची सुरक्षितता डोक्यात येऊ शकते. भारत सर्व बाजूनी सुरक्षित मानला जातो कारण भारताला तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि वरून हिमालय आहे. आपल्याला उत्तरेकडे हिमालय आहे,
दक्षिणेकडे सर्व बाजूनी पाणी आहे, पूर्व पश्चिम दक्षिण ही बाजू कशा नाही पाण्याने, आणि उत्तरेकडं आपल्याला हिमालय आहे. त्यामुळे भारताचं संरक्षण हिमालयानं उत्तरेकडून केलेलं आहे आणि तिन्ही बाजूनी आपल्याला द्विकल्प आहे भारत, त्यामुळं पाणी असल्यामुळं आपलंही संरक्षण होत असतं. त्यामुळं भारताच्या संरक्षणासाठी निसर्गानं अनुकूल भूमिका आहे. पण हे शेजारी आपला चीन असेल, पाकिस्तान असेल, सतत कुरापती करत असतात. त्यामुळं आपल्याला हे समुद्राच्या शेजारचे जे आपल्या म्हणतो की आपल्या अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर, यामध्ये काही छोटे छोटे देश आहेत जसं मालदीव आहे, श्रीलंका, यांचं सहकार्य घ्यावं लागतं जेणेकरून आपल्याला सुरक्षितताही प्रोव्हाइड होते. आता चीन या समुद्रातील काही देशामध्ये स्वतःची बंदरं उभारत आहे आणि हे बंदर उभारल्यामुळे काय होते, आपल्या भारताच्या सिक्युरिटीला धोका निर्माण होतो. कारण सतत ते तिथून ये जा करायला लागले तर आपली सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते. यानंतरची बातमी आहे, कोळसा आधारित औष्णिक वीज प्रकल्पात जैवभाराचा म्हणजेच बायोमासचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय मिशन स्थापनेचा ऊर्जा मंत्रालयाचा निर्णय. आता काय होतं, शेतामध्ये आपण जे पीक निघाल्यानंतर राहतं ते जाळून टाकतो. जर वेळेस पंजाब आणि दिल्लीचा हाच वाद आहे. पंजाबमध्ये गहू निघाला की गव्हाची जे आपण पाहतो सरमाळ किंवा काड म्हणतो किंवा जो पालापाचोळा राहतो ना, तो एकदम जाळून टाकतो. त्याचा धूर आकाशातून दिल्लीपर्यंत पोचतो. मग दिल्लीमध्ये काय होतं, धुकं पडतं. त्या धुकवामध्ये काय होतं, काजळी तयार होते. काजळीनंतर धूर प्लस दुरके तयार होते आणि दुरके सुरू झाले की दिल्ली अंधारमय दिसते. मग ह्यामुळं दिल्ली सतत तक्रार करत असते की हा पंजाबनं जाळलेला कचरा आम्हाला त्रासदायक ठरतोय. मग यासाठी केंद्रानं काय केलं तर शेतातील जो पेंडा जाळल्याने म्हणजेच जे राहतं शेतीचा शेतमाल गेल्यानंतर काही आपण पाहतो की हा साधारण जळणारा कचरा असतो. हा जळणारा कचरा असतो त्याला पेंडा होतो. तो पेंडा आपण जाळायचा नाही तर त्या पेंडा काय केलं जातं, बायोमास त्याचं बनवून आपण जे वायू प्रदूषण असेल ते टाळू शकतो. यामध्ये औष्णिक वीज प्रकल्पातील कार्बन डायऑक्साईड कमी उत्सर्जन करण्यासाठी याचा महत्त्वाचा रोल होईल आणि आपण त्याच्यातून बायोमास करू. देशातील ऊर्जेचे स्थितांतर आणि स्वच्छ ऊर्जेच्या स्रोताकडे वाटचाल या दृष्टीने आपण हे निर्णय घेतोय. हे महत्त्वाचं आहे. बायोमासचा आता आपण वापर करणार आहे. आता बायोमासचे टाईप काय काय आहेत बघा, गार्बेज म्हणजे कचरा, क्रॉप्स आत्ताच पाहिला आपण शेतातील पेंडा म्हणजे शेतीतील काही जो कचरा राहतो तो, अल्कोहोल फ्युएल जशी द्राक्ष आहेत, लँडफिल गॅस जसं जमिनीतून काही आपण गॅस काढतो तो, आणि वूड्स म्हणजे लाकूड. हे सर्व कशाचे आहेत, बायोगॅसचे बायोमासचे टाईप आहेत. लक्षात ठेवा, बायोमास महत्त्वाचा आहे. बायोमास म्हणजे बायोमास, बायो म्हणजेच जैविक, मास म्हणजे जे वस्तू धारण करते ते मास, हे लक्षात असू द्या. बायोमास ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे ज्यालाच आपण जैवभार असं म्हणतो. आता हे औष्णिक वीज प्रकल्पात जैवभाराचा वापर आपण करणार आहे. त्याचं उद्दिष्ट काय ते पाहिलं पाहिजे. औष्णिक वीज प्रकल्पातून निघणाऱ्या तटस्थ कार्बन ऊर्जेची पातळी 2 इंधनाच्या ज्वलनातून 5% अधिक वाढवणे हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. 2 जैवभारातील मोठ्या प्रमाणातील सिलिक आणि क्षारांचे नियमन करण्यासाठी बॉयलरच्या रचनेबाबत संशोधन आणि विकास प्रक्रिया राबवणार आहे. 3 जैवभार आणि कृषी अवशेषाची वीज प्रकल्पापर्यंत होणारी वाहतूक सुलभ करणे आणि त्यात पुरवठा साखळीमध्ये अडथळे दूर करणे. 4 जैवभारासह ज्वलन यातील नियमाविषयीच्या समस्यावर विचार करणे. हे सर्व आपण त्याचं उद्दिष्ट पाहिलेलं आहे. असं राष्ट्रीय मिशन आपण केल्यानंतर जो भारतामध्ये वायू प्रदूषण होतं त्यामध्ये घट होण्यास मदत होणार आहे. यानंतर वारली चित्रकलेसंदर्भात आलं होतं की आदिवासी समाजात जागृती करण्यासाठी आता बोली भाषेतून सुद्धा आणि बोली चित्रातून सुद्धा ते आता प्रकट होते. वारली चित्रकलेतून करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी 2 मुले आहेत, त्या 11वीतल्या मुली आहेत. त्यांनी काय केलं, एक आहे तन्वी वरठा आणि दुसरी आहे सुचिता कांबडी. यांनी पालघर जिल्ह्यामध्ये जी कला आहे, कोणती लोककला वारली, ती डहाणू, तारकल्ली असेल, तालसरी असेल, पालघर असेल, वाडा असेल, विक्रमगड, जव्हार, मोकडा या भागामध्ये जी चित्रशैली आहे वारली चित्रशैली, त्या चित्रशैलीतून कोरोनाच्या बाबतीत जनजागृती केलेली आहे. मग यामध्ये हात धुवा त्यांना सांगितलं गेलेलं आहे, मास्क लावा सांगितलेलं आहे, औषधानंच कोरोना बरा होतो. कोणते आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की ह्या देवाची पूजा केल्यावर रोग जातो, असं होत नाही. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला लसच घ्यावी लागणार आहे. मग प्रतिबंधक लस घेण्यासाठी आदिवासी समाजात जे भीतीचं वातावरण आहे ते कमी करण्यासाठी ही जनजागृती करण्याची गरज होती आणि ती जनजागृती त्यांनी वारली चित्रकलेतून केलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात लसीकरणाचा प्रतिसाद फारसा मिळालेला नाही. आपण पाहिलं शहरातली मुंबईतली शेजारची जी होती लोक तिथं जाऊन त्या आदिवासी केंद्रामध्ये लस घेत होती. त्यावर तरी ते आदिवासी निवांतच होते. निवांत होते म्हणजे ते जास्त लक्ष देत नव्हते. पण नंतर सरकारच्या लक्षात आलं की आता त्यांचं लसीकरण केलं पाहिजे आणि यासाठी हे घडते. तन्वी आणि सुचिता हिनं काय केलं, त्यांच्या बोलीभाषेचा वापर करून कोरोना
लक्षणाची माहिती देऊन औषधोपचारांनी तपासणी करण्यासाठी आदिवासी समाजाला आवाहन केलेलं आहे. आता तिसरी लाट येणार आहे, त्यासाठी समाजात जनजागृती झाली पाहिजे. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे असं त्यांनी त्यातून संदेश देण्याचं काम केलेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे की बोलीभाषा असतील किंवा स्थानिक बोली असेल याचा वापर केला तर त्या लोकांना त्या जो एखादा आपल्याला जनजागृती करायची असते त्याचा वापर होत असतो. म्हणून बोलीभाषेचा वापर आपण पाहतो की जास्त पद्धतीने जर त्या लोकांना जी भाषा समजते त्याचाच केला तर सरकारचंही काम हलकं होतं. कारण सरकार प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा काही विद्यार्थिनी असतील किंवा शाळेतील हे असतील, आपण यांचं कलापथक कधी कधी आपण पाहतो की रस्त्यावर सादर करतात एखादी कला जनजागृतीसाठी, एक रोगराईविषयी. ते आता बऱ्या प्रमाणात कमी होत चालले. कारण आपण म्हणतो ना, जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण आता स्मार्ट बनत चाललो, स्मार्टफोनचं जग आलं. पण ह्याच्या अगोदर कलापथक असतील, रस्त्यावर आपण पाहिलं की काही कलापथक एखादी जनजागृती सादर करायचे, पण आता हळूहळू हे कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे याचं आता आपल्याला महत्त्व वाढत चाललेलं आहे. आता वारली चित्रकलेतून सुद्धा आता करोनाविषयी जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व गरजू विद्यार्थीपर्यंत या चालू घडामोडी पोहोचतील. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.